विधानसभा अध्यक्षपद आम्ही जिंकू असा विश्वास शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी व्यक्त केलाय आणि या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल जाधव यांनी। विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणाऱ्या शिवसेनेनं आता विधानसभा अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीतही आपला अर्ज दाखल केलाय। विधानसभा अध्यक्षासाठी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून आमचे शिवसेनेचे सदस्य विजय औटी यांचा फॉर्म आम्ही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार भरलेला आहे आणि निश्चितपणे निवडणूक झाली तर आम्ही ती निवडणूक लढणार आहोत आणि आम्ही जिंकणार आहोत। पण ही तजवीज कशी करण्यात येईल, काय रणनीती असेल नेमकी? हे गणनीती कधी सांगता येत नाही, ती बोलता येत नाही। ती आपल्याला जेवढा निकाल लागेल त्यावेळेला आपल्याला कळेल गणनीती आमची काय होती, ती आता सांगता येत नाही। पण याचबरोबर एकीकडे विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितलेला असताना दुसरीकडे अद्यापही चर्चा होऊ शकते असेही संकेत शिवसेनेकडून देण्यात आले। चर्चा झाली, त्यातनं काही चांगलं निष्पन्न झालं स्वागत आहे, पण जर त्यातनं काय चर्चेतून निघालं नाही, निष्पन्न झालं नाही म्हणजे आम्हाला विरोधी पक्षनेते पण नाही, अध्यक्ष पण नाही आणि इकडे चर्चा पण नाही, इकडून काय निष्पन्न नाही, असं होता कामा नये, ना घर का ना घाट का। आणि म्हणून आम्ही विरोधी पक्ष नेत्याच्या पदावर देखील दावा केलेला आहे, अध्यक्षाचा फॉर्म देखील भरलेला आहे आणि त्याही पुढे जाऊन सांगतो। आज विधिमंडळामध्ये सभागृहामध्ये काही सदस्यांनी जय विदर्भ अशा घोषणा केल्या। मी त्यांना एवढंच सांगेन की बाबांनो, हा महाराष्ट्र, अखंड महाराष्ट्र आम्हाला असा सहजासहजी मिळाला नाही। 105 हुतात्मे आम्ही दिलेत तेव्हा मग आम्हाला हा अखंड महाराष्ट्र मिळालेला आहे आणि म्हणून कुणी कितीही प्रयत्न केले तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अखंड महाराष्ट्र हा आम्ही तोडू देणार नाही, वेगळा विदर्भ करू देणार नाही। ही शिवसेनेची भूमिका काली होती, आजही होती, उद्याही असेल। 105 हुतात्मे गेलेत, उद्या आणखी 1000 हुतात्मे गेले तर छातीवरती गोळी घेण्याची आमची तयारी आहे, पण वेगळा विदर्भ महाराष्ट्रात तुकडा आम्ही पडू देणार नाही। नाही, पण तुम्ही ज्या रीतीने सांगताय विरोधी पक्षनेतेपदावर जरी दावा केला असला तरी अद्यापही चर्चा होऊ शकते, म्हणजे अद्यापही शिवसेनेला आशा आहे या बाबतीमध्ये, चर्चेच्या बाबतीमध्ये सगळे अधिकार जे आहेत ते उद्धवजींचे आहेत। चर्चा झाली की नाही, होईल की नाही, करायची की नाही, तो विषय देखील भाजपचा आहे। त्यांनी आता त्यांना शरद पवारांनी पाठिंबा दिलेला आहे, शरद पवार साहेबांचा पाठिंबा त्यांनी घेतलेला आहे। 5 वर्षे सरकार भाजपाचं स्थिर ठेवण्याची जबाबदारी शरद पवार साहेबांनी घेतलेली आहे, त्यांना शुभेच्छा। आज जी संध्याकाळी शिवसेनेची बैठक व्हायची आहे, काय नेमकं 5 वाजता उद्धवजी येत आहेत? कशा संदर्भात? म्हणजे सहज शिवालयामध्ये नेहमीच येत असतात, आज देखील येतात सगळ्या आमदारांना भेटण्यासाठी। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप पवारसह कुणाल जाधव, जय महाराष्ट्र न्यूज।